ब्रेकनंतर बघूया, पाकिस्तान जर भारताची 2 विमानं पाडली असा दावा करतंय तर मग दुसऱ्या विमानाचा व्हिडिओ पाकिस्तान का सादर करत नाही असा सवाल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलाय। परराष्ट्र मंत्रालयाची आज पत्रकार परिषद झाली। पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरोधात फक्त कागदावरच कारवाई केली आहे असा हल्लाबोलही भारतानं केलाय। The statement made by our Indian Air Force is in the public domain. Only one aircraft was lost by us. If, as Pakistan claims, they have a video recording of the downing of the second Indian aircraft, why have they not shared the evidence or the video with the international media, even after more than 1 week? Questions should be asked to them as to where the fuselage of the aircraft is and what has happened to the pilots. Pakistan should explain why it continues to deny that its F-16 aircraft has been shot down. We have asked the United States to also examine whether the use of F-16 against India is in accordance with the terms and conditions of sale. If Pakistan claims to be a Naya Pakistan with a Nayi Soch, it should demonstrate Naya action against terrorist groups and terror infrastructure on its soil and end cross-border terrorism in support of its claims. महिला दिनाच्या निमित्ताने कृष्णा डायग्नोस्टिक या आघाडीच्या संस्थेने नाशिकमधील महिलांसाठी मोफत थायरॉइड तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं। नाशिकमधील एकूण 8 वेगवेगळ्या ठिकाणी या तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येऊन एकूण 540 महिलांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला। 1000पैकी 80 रुग्ण महिला या थायरॉइड आजाराने ग्रस्त आहेत आणि यासाठीच या थायरॉइड तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं समन्वयन कृष्णाची रुची सोनवणे, कपिल देशमुख आणि संदीप पगार यांनी केलं। पुढे बघूयात, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाशचं लग्न त्याची बालमैत्रीण श्लोका मेहताशी आज होणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या विवाह सोहळ्यात वेगवेगळे कार्यक्रम होतील, ज्यामध्ये देशविदेशातील सर्व मुख्य अतिथी हजेरी लावतील। श्लोका आणि आकाशच्या लग्नाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेप्रमाणे आज वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ट्रायडंट हॉटेलमध्ये दुपारी 3:30 वाजता वरात येईल आणि तिथे लग्नाचा मुख्य सोहळा पार पडेल। त्यानंतर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये काही निवडक पाहुण्यांसाठी लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आणि सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सर्व प्रमुख पाहुण्यांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं।